इकडे मुंबईच्या घाटकोपरमधल्या असलफा परिसरात फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ह्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होऊ शकतं। त्यानंतर घाटकोपर आणि असलफा परिसरातील पाणी पुरवठा पूर्ववत होईल। काल रात्री 11च्या सुमारास पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। त्यानंतर 2 तास हे पाणी वाहतच होतं। 1च्या सुमारास पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। मात्र पाण्याचा प्रवाह आणि जोर इतका जबरदस्त होता की 40 ते 50 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते। त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढलं। लोकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात। काँग्रेस नेते नसीम खान यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। खरं तर मुंबईत अजून पाऊस पडलाही नाही, पण त्यापूर्वीच मुंबईकरांना पूरस्थितीला सामोरं जावं लागलं। त्याचं कारण आहे असलफा विलेज या मुंबईतल्या एका मध्यवर्ती भागातली पाईपलाईन फुटल्याचं। रात्री ही पाईपलाईन फुटली आणि 50 ते 60 फूट उंच असे पाण्याचे फवारे उडाले आणि एकच हाहाकार उडाला, कारण इथल्या आजूबाजूच्या रहिवाशांना नेमकं कारण कळलं नाही की पाणी येतंय ते नेमकं कशामुळे। मात्र नंतर शोध घेतल्यावर इथे आढळून आलं की पाईपलाईन फुटल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहायला लागला। हा पाण्याचा प्रवाह थोपवून धरायला सुद्धा बराच वेळ लागलाय आणि आता हा पाण्याचा प्रवाह जरी थोपवला गेला असला तरी सुद्धा दुरुस्तीचं काम अद्यापही सुरू आहे। पालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही दुरुस्ती अजून संध्याकाळपर्यंत सुरू राहील आणि त्यामुळे असलफा विलेज असेल, कुरार पश्चिमकडचा काही भाग असेल, घाटकोपरचा काही भाग असेल, या संपूर्ण भागावरती पाणी पुरवठ्यावरती मात्र परिणाम होणार आहे। तर आजूबाजूच्या परिस्थितीवर आपण एकंदर नजर टाकली तर ह्या कालच्या पूरस्थितीमुळे दुकानांचं, घरांचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक दुकानांचं आर्थिक नुकसान तर झालेलंच आहे, पण ह्या पुरामध्ये अनेक वाहनं देखील वाहून गेली। कार असतील, स्कूटर असतील, यांची अवस्था बिकट झाली आणि त्याच्यामुळे आता रहिवाशांची अशी मागणी आहे की या झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण आणि त्याची नुकसान भरपाई निश्चितपणे पालिकेकडून आम्हाला मिळावी। ही जी पाईपलाईन आहे ती अनेक वर्ष जुनी आहे, म्हणजे साधारण आपण अंदाज करू शकतो की 50 ते 60 वर्ष जुनी आहे आणि ही पाईपलाईन फक्त ह्या आजूबाजूच्या भागालाच नाही तर संपूर्ण मुंबई शहराला पाणी पुरवठा करते। त्यामुळे आता ही पाईपलाईनचं दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे। जरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असतं की संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला तरी सुद्धा मुंबई शहराला होणारा पाणी पुरवठा त्यावर देखील परिणाम होऊ शकतो। अर्थातच अशा प्रकारच्या जुन्या पाईपलाईनच्या दुरुस्तीची कामं आता पालिका प्रशासन गांभीर्याने कधी हातात घेणार हा प्रश्न उपस्थित झालाय। कॅमेरामन अरविंद वार्गेसह मनशी पाठक, एबीपी माझा, मुंबई।